अतिशय आनंद आहे की जवळपास राज्यामध्ये ओबीसी समाजाच्या हिताचे 50 निर्णय हे या ठिकाणी घेण्याची संधी मला मिळाली आणि आपण ते घेतले। आणि या सगळ्या प्रक्रियेत जरी निर्णय घेण्याचं श्रेय आमचं असेल, पण हे निर्णय करून घेण्याचं श्रेय जर कोणाचं असेल तर ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं श्रेय आहे। बबनरावजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी परिणयजी असतील किंवा आमचे सचिनजी असतील, पूर्ण ही जी टीम आहे, या टीमने इतका सातत्याने या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला की त्यामुळे एक एक निर्णय आम्ही घेत गेलो। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की केवळ कागदावर निर्णय राहिले नाहीत, मागे पुढे झाले असतील, कदाचित काही कमी झालं असेल, काही अधिक झालं असेल, पण घेतलेला एक एक निर्णय हा आपण पूर्ण करण्याचं काम केलं। आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हॉस्टेलचा जो निर्णय होता, अतिशय कठीण काम होतं, पण आता आपण जवळपास 54 हॉस्टेल सुरू केले आहेत, उरलेले हॉस्टेलही आता सुरू होत आहेत। आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की आमच्या ओबीसी समाजाच्या मुलांना मुलींना शिक्षणाकरता त्या ठिकाणी हॉस्टेल असेल किंवा ज्यांना हॉस्टेल मिळत नाही त्यांच्याकरता आपण 60,000 रुपये त्यांना देण्याची योजना सुरू केली, ती योजना असेल, या योजनेच्या माध्यमातून आमच्या मुलांकरता शिक्षणाची दारं आपण खुली केली। यासोबत आपल्या ओबीसी विद्यार्थ्यांकरता पहिल्यांदा परदेशी शिष्यवृत्ती आपण सुरू केली आणि आज मोठ्या प्रमाणात आपली मुलं परदेशात देखील शिकतायत। अर्थात आता महासंघाची मागणी आहे की याचा थोडा विस्तार केला पाहिजे, अधिक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे। नजीकच्या काळात जरूर त्याचाही विचार आपण हा निश्चितपणे करू। पण मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आम्ही ओबीसी समाजासोबत मी अतिशय कन्व्हिक्शननी या ठिकाणी आहे। माझ्याकरता ओबीसी समाजासोबत राहणं हा काही कुठल्याही राजकीय फायद्याकरता मतांकरता विषय नाही, तर माझं एक कन्व्हिक्शन आहे की या देशातला ओबीसी समाज हा या देशाच्या पाठीचा कणा आहे। या समाजाने या देशाच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये पायव्याचं काम केलेलं आहे आणि ओबीसी समाजातल्या विविध जातींनी, आमच्या 12 बलुतेदारांनी ज्या प्रकारे आपल्या देशामध्ये आपला गावगाडा चालवण्यामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे, आज आपल्या सरकारला आणि देशाला त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल। आणि म्हणूनच मला याही गोष्टीचा आनंद आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी, खरं म्हणजे प्रधानमंत्र्यांना कुठली जात नसते, ते कुठल्या एका समाजाचे नसतात, पण हाही विलक्षण योगायोग आहे की आज गेले 11 वर्ष या देशाचं नेतृत्व करणारे प्रधानमंत्री हेही ओबीसी आहेत आणि या देशाला जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवून दाखवण्याचं कार्य या ओबीसी प्रधानमंत्र्यांनीच करून दाखवलेलं आहे। हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणूनच